हा सर्किट ब्रेकर काहीही जळणार नाही याची काळजी हा घेतो, पण तुमच्या स्टॉक्स मधला न दिसणारा सर्किट ब्रेकर जर नाही चालला तर तुमचे पैसे ओस. त्यापेक्षा त्यांना समतासोबत वाढवा ना. समता पतसंस्था, टेन्शन नाही, रिटर्न्स निवडा. कोपरगाव शहरात आज दिनांक 20 मे रोजी सकाळपासून अनेक पेट्रोल व डिझेल पंपांवर इंधन शिल्लक नसल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या 2 दिवसांपासून शहरातील विविध पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने इंधन साठा लवकर संपत असून अनेक पंप बंद ठेवावे लागत होते. दरम्यान आज सायंकाळी सोसायटी पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझेलचा साठा उपलब्ध झाल्याची माहिती मिळताच नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. टँकर येण्यापूर्वीच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या. त्यानंतर काही वेळाने या ठिकाणी इंधनचा टँकर दाखल झाल्यानंतर नागरिकांनी दिलासा व्यक्त करत पेट्रोल व डिझेल भरण्यास सुरुवात केली. मात्र यावेळी काही जण शेतकऱ्यांच्या नावाखाली मोठ्या वाहनांमधून ड्रममध्ये मोठ्या प्रमाणात डिझेल नेण्यासाठी आले असल्याचेही निदर्शनास आले. त्यामुळे खऱ्या अर्थाने शेतीसाठी इंधनाची गरज असलेल्या शेतकरी बांधवांसोबतच सर्वसामान्य नागरिकांनाही भविष्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू होती. जर काही व्यक्ती किंवा व्यावसायिक स्वतःच्या फायद्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधन साठवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यामुळे कृत्रिम टंचाई निर्माण होऊन सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना वेळेवर पेट्रोल व डिझेल उपलब्ध होण्यात अडथळे निर्माण होऊ शकतात. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन आवश्यक ती तपासणी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. बातमी तुमची प्राधान्य आमचं. प्राधान्य न्यूज साठी प्रमोद पवार, कोपरगाव.